नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ लाडू बनवणार आहोत। त्याआधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ लाडू करण्याची पद्धत बहुतेकांची सेम असू शकते, पण टेस्ट मात्र प्रत्येकाची अलग अलग असते आणि एक युनिक टेस्ट असते। हॉस्टेलला असताना मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांच्या घरून डबे यायचे आणि प्रत्येक डब्यात तिळगुळ मात्र असायचेच। त्या प्रत्येक डब्यातल्या तिळगुळांची टेस्ट मात्र अलगच असायची। जुन्या आठवणी सांगत बसले तर आपल्या तिळगुळांची रेसिपीच सांगायची राहून जाईल। चला तर मग आता तिळगुळांच्या रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 2 वाट्या तीळ भाजून घेतलेत आणि 1 वाटी शेंगदाणा भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि 2 वाट्या गूळ घेतलाय। त्यानंतर कढईत गूळ शिजवून घेतलाय आणि त्याच्यात सगळे जिन्नस एकत्र करून मिक्स करून घेतले। त्यानंतर गरम गरम मिश्रणाचे तिळगुळ लाडू वाळून घेतले। रेडी झाले आपले आता तिळगुळ लाडू। चला आता खायला या आणि जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।